कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सब संतन भक्तन की जय आज के आनंद की जय आपने अपने माता पिता की जय सद्गुरुदेव भगवान की जय देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारे साधिल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारे बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना किंवा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुने द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे प्रस्तुत साधकाचे मायबाप योग्याची माऊली सर्व वैष्णवामध्ये मोठे वैष्णव ज्ञानदेव वैष्णव मोठा असे ज्ञानियांचे गुरु श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठातील पहिल्या क्रमांकाचा अभंग आणि या अभंगातून देवाच्या दारामध्ये जायचं साधन सांगतायत. मग अभंगाचा थोडक्यामध्ये भावार्थ असा आहे ज्ञानोबाराय या अभंगामधून सगळ्या जनाला भक्तिपंथाला लावण्यासाठी सगळ्यात सोपं साधन सांगतायत. ते साधन म्हणजे नामचिंतन. पण ते साधन सांगत असताना एक युक्ती करतात की बाबांनो सगळे जीव परमार्थामध्ये प्रवृत्त व्हायला पाहिजे, सगळ्या जीवांनी परमार्थ करायला पाहिजे, नामचिंतन घ्यायला पाहिजे आणि उद्धरून जायला पाहिजे. याच्यासाठी एक युक्ती करतात. काय युक्ती करतात ऐका. तशा प्रकारे एखादं कडू औषध आहे, बाळाला एखादा रोग झालेला आहे, पण ते कडू औषध घेत नसाल, औषध गोळी घेत नसाल तर आई वडील काय करतात, बाळा ही जर गोळी जर खाल्ली तर तुला चॉकलेट देईन, तुला गुळाचा खडा देईन. म्हणजे चॉकलेट आणि गुळाच्या खड्याचा आमिष दाखवून आई त्याला कडू औषध पाजते आणि त्याचा दुर्धर रोग दूर करते आणि सांगते बस एकदा घे म्हणेपर्यंत जोपर्यंत रोग नाहीसा होत नाही तोपर्यंत ते कडू औषध आई त्या बाळाला पाजते. एकदा घे म्हणून. आणि चॉकलेट नाही तर गुळाचा खडा त्याला दाखवून ते पूर्ण औषध पाजते. तशाच प्रकारे ज्ञानोबाराय म्हणतात जडमूड हे लोक आहेत, हे लोक भक्तिपंथाला लागले पाहिजेत, यांनी नामचिंतन घेऊन आपला उद्धार करायला पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराय आमिष दाखवतायत की बाबांनो तुम्ही फक्त काय करा, एकदा देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभे राहा. एकदा का तुम्ही क्षणभर देवाच्या द्वारामध्ये उभे राहिले ना तुम्हाला 4 मुक्ती मिळतात. किती मुक्ती मिळतील? फक्त देवाच्या द्वारा क्षणभर उभं राहिल्यानंतर 4 मुक्ती मिळतील. हे ज्ञानोबारायने आम्हीच दाखवलं अभंगाच्या पहिल्या चरणात. देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाच्या द्वारामध्ये किती उभं राहायचं? एक क्षणभर उभं राहायचं. बर म्हणजे ते द्वार म्हणजे काय? द्वार म्हणजे घरात जाण्याचं साधन. हा दरवाजा आहे. तुकोबराय म्हणतात ना घरात तरी निघावे दाराची सोयी. घरात जर दाराच्या सोयी नाही गेली तर भिंती सवे डोई घेऊन फोडी. मग घरात जायचं साधन हे दरवाजा आहे. तसं देवाच्या द्वारात जायचं साधन दरवाजा कोणता आहे? तो दरवाजा साधनरूप दरवाजा ज्ञानोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. बाबा तू या दरवाजात या म्हणजे भगवंताचं नामचिंतन करा. नामचिंतन केल्यामुळं काय होईल? मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. मुखाने नामचिंतन घेतल्यामुळे तुम्हाला मोक्ष मिळेल. मोक्ष हे 4 आहेत. सलोक्य समीप्य स्वरूप्य आणि सायुज्य. कळाला नाही कळाला? सलोकता म्हणजे देव ज्या लोकात आहे त्या लोकात राहणे याला म्हणतात सलोकता. यालाच म्हणलेले मुक्ती. मोक्षालाच काय म्हणले? मुक्ती. सलोकता म्हणजे देव ज्या लोकात आहे त्या लोकात राहणे म्हणजे वैकुंठ भुवनी घर केले. 4ही मुक्ती हरिपाठामध्ये ज्ञानोबाला सांगितल्या. सलोकता. दुसरी आहे
समीपता, समीप म्हणजे देवाच्या जवळ राहणे, ऐका नाही. मग देवाच्या जवळ कोण कोण राहिलं म्हणे, तर देवाच्या जवळ कोण राहिलं, कोणी अखंड भगवंताचं नामचिंतन केलं, देव त्याच्या जवळ राहिला. अशी ज्ञानोबा व्यास महर्षींकडे बोट दाखवतात की व्यास महर्षीने पांडवांनी नामचिंतन केलं, देव त्याच्या जवळ राहिला. व्यास महर्षीचा पुरावा देतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. मग ते पांडव काय करत होते, पाहते पांडव अखंड वनवासी, म्हणा पाहते परी त्या देवासी आठवीती. परी त्या देवासी आठवीती. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परितो स्मरे म्हणे नारायण. म्हणून पांडव अखंड देवाचं चिंतन करत होते, म्हणून देव अखंड संगतीत कोणाच्या राहत होते, ज्ञानोबाराय व्यास महर्षीचा पुरावा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा कौरवा घरी. बरोबर आहे का, कौरवा घरी नाही, मग कोणाच्या घरी, पांडवांच्या घरी. कारण की पांडव भगवंताचं भजन करत होते आणि कौरव देवाचा द्वेष करत होते, म्हणून द्वेष करणाऱ्याच्या घरी देव नाही राहत. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात मग नामचिंतन ज्यानं घेतलं त्याच्या जवळ म्हणजे समीपता, देव समीप म्हणजे पांडवाला समीपता मुक्ती प्राप्त होत होती. चला ठीक आहे. आणखीन मग कावा म्हणले तुम्ही दार सांगितलं, पण असं नामचिंतन करण्यासाठी कुठेतरी गोहे डोंगरात एकांतात जावं लागल, मग देवाची प्राप्ती होईल, मग आम्हाला 4 मुक्ती मिळतील. ज्ञानोबारायांना तुमच्या डोक्यात ते फूळ घातलं कोणी, नामचिंतन हे साधना करण्यासाठी पुण्या गुहेत डोंगरात कपाटात कुठं जायची गरज नाही. तू ज्या संसारामध्ये आहे, ज्या प्रपंचामध्ये, त्या संसारात राहून तू एक काम कर. काय कर, जिव्हेने भगवंताचं नामचिंतन कर. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, तेने मुक्ती चारे साधियल्या. काय असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारे. मला झोपले का काय तुम्ही, ऐका नाही. ज्ञानदेव काय असोनी संसारी, ज्या संसारात त्या संसारातच राहा, पण काय करा, जिव्हेने वेग करा म्हणजे नामचिंतनाचा. ज्ञानोबाराय म्हणतात ना, तरी झडझडून वैलानिक ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. पहा म्हणजे तू भक्तीच्या वाटेला लाग ताबडतोब, आणि नामचिंतना लागल्याबरोबर काय होईल, तुला 4 मुक्ती मिळेल. असं कोण सांगते, वेद आणि शास्त्र बाहू उभारून सांगते. वेद शास्त्र उभारी बाह्या सदा, हात उभारून सांगतात. हात वर कधी करत असतो माणूस, एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकाने प्रश्न विचारला आणि त्या विद्यार्थ्याला त्याचं उत्तर येत असलं तर तो काय करतो, गुरुजी मी सांगतो उत्तर, म्हणजे याचा अर्थ त्याला गॅरंटी आपल्याला उत्तर येतंय. तसं वेद आणि शास्त्र 4 मुक्ती मिळतील नामचिंतनाने. असं वेदशास्त्र उभारी बाह्या सदा म्हणजे हात वर करून सांगतात. बाह्या म्हणजे ह्या नाही बरं का, हो नाही तर म्हणतात बायावर करून, आहे का नाही, हो असं नाही. बाहो सदा म्हणजे हात वर करून सांगतात. कोणतं सांगितलं शास्त्रामध्ये, तर हा अभंग झाल्यानंतर 2 नंबरचा अभंग आहे. काय म्हणा की, चहुवेदी जाना साई शास्त्री कारण, म्हणा 18 पुराणे हरिसी गाती, हरिमुखे मना, हरिमुखे मना. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण भगवंताचंच नामचिंतन करायला सांगतात. म्हणून वेदशास्त्र भारी बाया सदा. म्हणून सलोकता, समीपता, स्वरूपता म्हणजे देवासारखं रूप प्राप्त होणे. चतुर्भुज नर होऊन ठेले,
म्हणजे जसं देवाचं रूप तसं भक्ताचं रूप प्राप्त होतं. याला म्हणतात स्वरूपता मुक्ती. देव आणि संत सारखेच. आणि सायुज्यता मुक्ती म्हणजे देवच होणे, देव आणि आपण भिन्न न राहणे. ऐका ना, याला म्हणतात सायुज्य मोक्ष. म्हणून असे चारही मुक्त्या प्राप्त होतील. पण त्यासाठी काय केलं पाहिजे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. जे नामचिंतन करून भगवंताच्या द्वारात जाता येतं. देवाच्या द्वारात किती उभं राहायचं? ज्ञानोबा क्षणभर उभं राहायचं. त्याला किती मुक्ती मिळतील? 4. तेने मुक्तीचारी साधियल्या. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल विठ्ठल.